नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OSCच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TET पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण, जो आपल्याला 30 गुणांसाठी विचारला जातो। त्यामुळे आपण मागील 9 वर्षाच्या जे TETच्या प्रश्नपत्रिका आहेत पेपर क्रमांक 1 च्या, या प्रश्नपत्रिकामधील मराठी व्याकरणावर आधारित जे काही प्रश्न विचारलेत त्याचा आपण घटक वाईज विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी ते तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल। त्याचबरोबर मराठी व्याकरणाची पुस्तके, मराठी व्याकरणाचं नेमकं कोणतं स्टडी मटेरियल यूज करायचं, मराठी व्याकरणाचे सराव पेपर आणि मराठी व्याकरणावर आतापर्यंत झालेले ओल्ड पेपर या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण करूयात, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी पेपर क्रमांक 1 साठी जे मराठी व्याकरण आहे यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवाल। सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे की TET पेपर क्रमांक 1 मध्ये जे सब्जेक्ट आहेत ते कंपल्सरी आहे। म्हणजे आपण जर पाहिलं तर पेपर पहिला प्राथमिक स्तराचा TET पेपर क्रमांक 1 असतो। त्यामध्ये भाषा 1, भाषा 2 आपल्याला घ्यावीच लागते, बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास। आपण भाषा 1 च्या संदर्भानं मराठीचा विचार करत आहोत या व्हिडिओमध्ये, आणि त्यानुसार म्हणजे 30 गुणांसाठी 30 प्रश्न विचारतात, म्हणून मागील जे 9 पेपर आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या पेपरचं आपण घटक वाईज विश्लेषण करू। म्हणजे कोणत्या इयरला मराठी व्याकरणामधील कोणत्या घटकावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला त्या संदर्भानं आपण चर्चा करूयात। तर सर्वप्रथम इथे फक्त आपण बघूयात की मागील जे 9 पेपर झालेत, म्हणजे TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 हे ओल्ड पेपर तुम्हाला मिळून जातील आपल्या ॲपमध्ये। OSC's करिअर पॉईंटचा ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर मराठीचे सराव पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आता आपण जसं व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो त्या पद्धतीप्रमाणे घटकनिहाय गुणासहित विश्लेषण बघूया, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला नेमकं कोणत्या टॉपिकला वेळ द्यायचा, कोणतं टॉपिक व्यवस्थित करायचे, कोणते टॉपिक रिपीट करायचे त्या संदर्भानं तुम्हाला कळून जाईल। तर सर्वप्रथम आपण बघा अगोदर काय केलं आहे, कोणत्या वर्षी परीक्षा झाली ते इयर या पद्धतीनं आपण, जसं 2025ला 23 नोव्हेंबरला परीक्षा झाली होती, 2024ला 10 नोव्हेंबर, ठीक आहे, 2021, 2019, 18, 17, 15, 2014, 2013, आणि या बाजूला आपण मराठी व्याकरणामध्ये कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेच असं आपण इथं तुम्हाला या टेबलमध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, जसं आपण वर्णमाला हा टॉपिक जर घेतला तर बघा दरवर्षी वर्णमाला टॉपिकवर एक प्रश्न विचारला आहे, मागील 9 वर्षी देखील प्रश्न विचारलेला आहे। याचा अर्थ काय होतो की आपण मागील 9 वर्षाचे ते प्रश्न पाहणे आणि वर्णमाला हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासणे, म्हणजे आपला 1 मार्क सहज कव्हर होणार आहे। आपण असं मागील सर्वच्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या घटकावर, जसं आता संधीवर मागच्या 2 वर्षापासून ते विचारू लागले, जसं 2025ला पण विचारला आहे आणि 2024ला पण विचारला आहे, परंतु मध्ये त्यांनी विचारला नाही, डायरेक्ट 2013मध्ये एक प्रश्न त्यांनी विचारला होता। मागील वर्षी नाम या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे, परंतु मध्ये त्यांनी खूप कमी विचारला आहे। मात्र लिंग विचार, ठीक आहे, या टॉपिकला कंपल्सरी प्रश्न आहे बघा, 2024, 2021, 2020, 2018, 17, 16, 14, 13, म्हणजे असे जे घटक आहेत तर हे घटक आपल्याला कंपल्सरी करायचे आहेत, आणि ते कोणत्या पुस्तकातून करायचे त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ देखील बनवू मेन टॉपिकवर, जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव होईल। ठीक आहे, इथे फक्त तुम्ही या व्हिडिओमध्ये हे तर तुम्ही हे लिहून घेत चला की कोणते टॉपिक जास्तीत जास्त वेळा आलेले आहेत, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि मग व्यवस्थितपणे लिहून घेऊ शकता। त्यानंतर वचन विचार पण आला आहे बघा, 2025ला 20, 18, 17, 16, 14, 13, विभक्ती मात्र अलीकडे 2025ला विचारले आणि 2024ला विचारले। सर्वनाम विचारला नाही, परंतु मागच्या इयर म्हणजे जे 2021, 20, 18, 17 आहेत त्यांना त्यांनी विचारलं होतं। विशेषण 2024ला विचारलं होतं, 21, 20, 18, त्यानंतर 16, 14 या इयरला त्यांनी विचारलं होतं। क्रियापदावर मागील वर्षी प्रश्न विचारलेला आहे आणि मध्ये 21, 20, 18, 17ला पण विचारलेला आहे। त्यानंतर काळ,
2024 जर सोडला तर प्रत्येक इयरला त्यांनी काळावर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, म्हणून काळ पण टॉपिक आपल्याला करून जाणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर अव्यय, त्यामध्ये क्रियाविशेषण मधल्या 21, 20, 18ला त्यांनी विचारले. त्यानंतर शब्दयोगी अव्यय 2024ला विचारले. प्रयोग मागच्या वर्षी विचारला आहे आणि 2024ला म्हणजे 25ला विचारला आहे, 24ला विचारला आहे. त्यानंतर समाससुद्धा 25-24ला विचारलेला आहे, म्हणून हे घटक आपल्याला करून जावे लागणार आहेत. वाक्य प्रकारामध्ये 2024ला 2 वाक्य विचारली आहे आणि मागे नंतर 20, 21, 18, 17, 16ला पण त्यांनी विचारलेलं आहे. पृथक्करण 25ला विचारले, 24ला विचारले. विरामचिन्हे मागे वर्षी नाही विचारलं, मात्र 24, 23, 21, 18, 17 साधारणपणे 8 गुणांसाठी आपल्याला त्यांनी मागच्या 9 वर्षामध्ये 8 गुणांसाठी विरामचिन्हे विचारलेली आहेत. त्यानंतर शुद्ध लेखन दरवर्षी विचारतात. शुद्ध लेखन दरवर्षी ते आपल्याला विचारतात. समानार्थी शब्द दरवर्षी आपल्याला ते विचारतात. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दसुद्धा दरवर्षी ते आपल्याला विचारतात. शब्दसमूहाबद्दल शब्द मागील 2 वर्षी नसले जरी विचारले तरी पण 20, 18, 17, 16, ठीक आहे, 14 या वर्षी त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर अलंकारिक शब्द मागील 2ही वर्षी विचारलेत. वाक्प्रचार दरवर्षी विचारतात. म्हणी पण आपल्याला जवळपास साधारणपणे दरवर्षी विचारतात. शब्दसिद्धी, वृत्त पेपर 1ला कमी विचारतात ते, ठीक आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर तुम्ही खूप कमी वृत्त विचारलेले, फक्त 2च मागच्या 9 वर्षात 2 वेळेस त्यांनी वृत्त विचारले. अलंकार विचारला आहे मागील सलग 3 वर्षी. पत्रलेखन कंपल्सरी 1 गुणांसाठी आहे, म्हणून पत्रलेखनाचा तो जो मायना आहे तो तुम्ही एकदा पाठ करून घ्या आणि पत्राचे प्रकार एकदा तुम्ही ते पाठ करून घेणं अपेक्षित आहे. आपल्या हातचा तो 1 मार्क आपल्याला असणार आहे. त्यानंतर मराठी जीके. आता ते मराठी जीके आपण नाव काऊन दिलं? आत्मचरित्राचे नाव विचारतात, व्यक्तीच्या टोपण नावाची नावं विचारतात, ठीक आहे, पुस्तकाची नावं विचारतात, मराठी संमेलनाबद्दल विचारतात, मराठीच्या पुरस्काराबद्दल विचारतात, म्हणून त्यावर आधारित ते प्रश्न विचारतात. दरवर्षी 2, 3, 4 असे प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. उतारा 3 मार्कला आणि कविता 3 मार्कला. म्हणजे आणि काही असे घटक आहेत की जे आपण कॅटेगरीज करू शकले नाहीत दरवर्षी. जसं इथं बघा 2025मध्ये उभयान्वयी अव्ययावर 1 प्रश्न विचारला आणि ध्वनिदर्शक शब्दावर 1 प्रश्न विचारला. 2024मध्ये कारकार्थावर विचारला आणि समूहदर्शक शब्द विचारला आहे. 2021मध्ये जोडाक्षर आणि शब्द निर्मिती यावर प्रश्न विचारला आहे आणि 2013मध्ये एकदा सामान्य रूप विचारलेलं आहे. आता मग हे का घेतलं आपण की तुम्हाला जे इथं ग्रीन दिसतात आता हे शेड, तर हे जास्तीत जास्त तुम्ही या टॉपिकची तयारी करायची. जसं कविता, उतारा, मराठी जीके. अजून एकदा आपण हायलाईट केलं तर पत्रलेखन बघा कंपल्सरी आहे. त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द कंपल्सरी आहे, आपल्याला विचारलेलं आहे. नंतर शुद्ध लेखन म्हणजे जे काही शुद्ध लेखनाचे नियम आहेत ते 15-16 ते नियम एकदा बघून जा, कारण आपल्या हातचे मार्क आहेत ना ते, ठीक आहे. त्यानंतर लिंग विचार कंपल्सरी आहे, वर्णमाला कंपल्सरी आहे. जे 4-4, 5-5 वेळेस विचारले ते सुद्धा टॉपिक आपण करून जावे लागणार आहेत, करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हे नोट करून घ्या किंवा व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या, ठीक आहे. त्यानंतर परत एकदा तुम्हाला इथे स्क्रीनशॉट घेता येईल, म्हणजे तुम्हाला ते रफबुकमध्ये लिहून त्या पद्धतीनं तुम्ही मराठी नियोजन जर केलं, मराठी व्याकरणाचं निश्चितपणे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देणारा हा विषय ठरू शकतो. इथे सुद्धा तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेऊ शकता. आता विद्यार्थ्या नेहमी कमेंट करतात की मराठीची पुस्तके कोणती वाचायची आहेत, तर तुम्ही मराठीची पुस्तके मोरा वाळंबे सरांचं पुस्तक यूज करू शकता, बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा बुक यूज करू शकता. दोन्ही पुस्तके मराठी व्याकरणामध्ये दर्जेदार पुस्तकं आहेत. त्यामधून हे जे आपले टॉपिक आहेत ना, या टॉपिकचं जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि त्यामध्ये पण जे आता आपण काढलेत की 2-2, 3-3 मार्काला नेहमी विचारणारे, हे जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन करा. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मागे झालेले ओल्ड पेपर आहेत, ठीक आहे, ओल्ड पेपर याचा तुम्ही आधार घ्या. म्हणजे अगोदर पहिल्या 3 वर्षाचा म्हणजे 2024, 23, 21 ह्या 3 वर्ष आणि शक्य जर झालं तर सर्वच तुम्ही ओल्ड पेपर यूज करू शकता. परंतु जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे किंवा 3 ते 4 वर्षाचे आपण ओल्ड पेपर पाहणं गरजेचं आहे.
ठीक आहे. आपल्याला जर वेळ मिळतोय तर तुम्ही निश्चितपणे सर्व ओल्ड पेपर यूज करा, जेणेकरून तुमचा सराव होईल. यासाठी आपण ओएसिस करिअर पॉईंटचं जे ॲप आहे, या ॲपमध्ये ओल्ड पेपर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व विषयाचे, मराठीबरोबरच इंग्रजी, गणित, बालमानसशास्त्र, त्याचबरोबर सोशल सायन्स, त्याचबरोबर परिसर अभ्यास, या सर्व विषयाचे तुम्हाला ओल्ड पेपर वेगवेगळे करून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. त्याचबरोबर त्या ओल्ड पेपरचं व्हिडिओ विश्लेषणसुद्धा तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलं आहे लिंकद्वारे, ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आपण या विश्लेषणाच्या अनुषंगानेच टॉपिक वाईज व्हिडिओसुद्धा सुरू करत आहोत. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे. आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला सुरुवात करू, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.